नांदणी येथील हत्ती परत मिळावा, भाजपा जैन प्रकोष्ठ सांगलीचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नांदणी तालुका मिरज येथील सुप्रसिद्ध मठात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेला हत्ती अलीकडेच वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला आहे। या निर्णयाविरोधात परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ सांगलीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर हत्ती परत नांदणी मठात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात भाजपा जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी सांगितले की नांदणी मठ हा सुमारे 800 गावांच्या धार्मिक आणि सामाजिक श्रद्धेचे केंद्र आहे। या मठातील हत्तीशी केवळ नांदणी नव्हे तर संपूर्ण परिसरातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत। अनेक वर्षापासून मठामध्ये उत्तम प्रकारे त्यांची काळजी घेतली जात होती। त्यांच्या आरोग्याची स्थिती देखील समाधानकारक आहे। त्यामुळे अचानक स्थलांतर हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि भावनांवर आघात करणारा आहे। सदर प्रकरणात नेमलेल्या उच्च अधिकार समितीने हत्तीचा धार्मिक वापर करता येईल असा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जैन समाजाच्या चातुर्मासकालीन धार्मिक कार्यक्रमासाठी तसेच पुढील धार्मिक कार्यासाठी नांदणी मठात तातडीने कायमस्वरूपी देणे आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका जैन प्रकोष्ठने मांडली आहे। या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून हत्तीचे केलेले स्थलांतर त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्याला पुन्हा नांदणी मठात परत आणण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली विभागाची एक विशेष बैठक नुकतीच श्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली। या बैठकीस जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री प्रशांत गोंडाजी, श्री सागर पाटील, महावीर तकडे, प्रशांत कुंभोजे, ॲडव्होकेट कोणार्क पाटील, डॉक्टर ज्ञानचंद पाटील, रमेश आरवाडे, विनोद पाटील, स्वातीताई कोल्हापुरे, अंजलीताई पाटील, महेश मुळे, शांतीनाथ कर्वे, दीपक पाटील, अमित पाटील, राजगोंडा पाटील तसेच मोठ्या संख्येने भाजप जैन प्रकोष्ठचे विविध पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत सर्वांनी एकमत हत्तीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष उभारण्याचा निर्णय घेतला। हा विषय केवळ धार्मिक भावनांचा नसून परंपरेचा, सामाजिक समविचाराचा आणि स्थानिक जनतेच्या अस्मितेशी निगडित आहे। त्यामुळे शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली।